नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या पहिल्या वेताच्या गाभण कालवडी आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण कुठल्या सप्लिमेंट्सचा त्यांना आहारामध्ये वापर करायला पाहिजे, की आपल्याला आपल्या कालवडींमध्ये बऱ्याचशा ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी करण्यासाठी फायदा होईल. आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होईल. आपल्या कालवडींमध्ये त्यांना व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी फायदा होईल, किंवा व्यायच्या वेळेस आपल्या या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये आपल्याला जे काही अडचणी येत असतात तर त्या देखील टाळण्यासाठी फायदा होईल. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये पहिल्या वेताच्या कालवडी त्या ठिकाणी जवळ आलेल्या असतील, किंवा त्यांना व्यायला अजून वेळ असेल, तर अशा कालवडी असतील तर आजचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यामध्ये पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपल्या गाभण कालवडी 3 ते 4 महिन्याच्या असतील, तर त्यांच्या आहारामध्ये आपण त्यांचे प्रथमतः जंत निर्मूलन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बोलस किंवा लिक्विड फेनबेंडाझोल या औषधाचा वापर त्यांच्या जंत निर्मूलनासाठी करू शकतो. आपल्या गाभण पशूंमध्ये हे जे औषध आहे तर ते अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या औषधासोबत आपण त्या ठिकाणी आयव्हरमेक्टिन असेल तर त्या औषधाचा सुद्धा एकत्रित त्या ठिकाणी वापर करू शकतो. हे औषध देखील आपल्या गाभण पशूंना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी या औषधाचे पाहायला मिळत नाही. मित्रांनो, प्रथमतः आपण 3 ते 4 महिन्यांनी त्यांचे जंत निर्मूलन करायचे. त्यानंतर पुन्हा 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये आपण या गाभण पहिल्या वेताच्या कालवडींचे त्या ठिकाणी जंत निर्मूलन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण जर या पशूंचे या 2 वेळेस त्या ठिकाणी जंत निर्मूलन केले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे तर त्याचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. त्याला आवश्यक जे काही घटक पाहिजेत तर ते देण्यासाठी या जंत निर्मूलनामुळे फायदा होतो. आपल्या पशूंच्या गर्भाची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. त्यासोबतच आपल्या या कालवडींमध्ये त्यांच्यामध्ये गर्भपाताच्या जर समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी फायदा होतो. ओव्हरऑल त्यांच्या शरीराची हेल्थ जी आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी या जंत निर्मूलनाचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पहिले जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये आणि 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये आपण आपल्या या गाभण पहिल्या वेताच्या कालवडीचे जंत निर्मूलन करायचे आहे. ते देखील फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधाने किंवा गोळीने त्या ठिकाणी आपण जंत निर्मूलन करून घ्या. आपल्याला अतिशय चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, यामधील दुसरी जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपल्या कालवडी 7 महिन्याच्या गाभण असतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण 10 ते 15 दिवस त्यांना शार्कोफेरॉल किंवा प्लाझ्माफेरॉल या 2 औषधापैकी कुठल्याही एका औषधाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आयर्न दिलेले आहे, कॉपर आहे, कोबाल्ट आहे, फोलिक ॲसिड आहे, व्हिटॅमिन B12 आहे, बायोटिन आहे. तर यांसारखे घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यावेळेस आपण या औषधाचा वापर आपल्या गाभण कालवडींमध्ये करतो, तर आपल्या कालवडींच्या शरीरामध्ये त्यांना रक्ताची वाढ करण्यासाठी फायदा होतो. त्यांना एनर्जी देण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो. त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा येते. त्यामुळे आपल्या कालवडींच्या गर्भाचा विकास चांगला होतो, त्याची वाढ चांगली होते, त्याला पोषक घटक त्या ठिकाणी मिळतात. त्यासोबतच आपल्या कालवडींमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी येत नाहीत. त्यासोबतच आपण जर आपल्या कालवडींना चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्या गर्भाची वाढ, वजनाची वाढ, त्याला सगळं जे काही घटक पाहिजे तर ते देण्यासाठी, त्याची संपूर्ण विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या शार्कोफेरॉल प्लाझ्माफेरॉल लिक्विडचा आपल्या या गाभण पशूंमध्ये आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण त्यांना या प्लाझ्माफेरॉल किंवा शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी 7व्या महिन्यामध्ये अवश्य वापर करा. आपल्याला अतिशय चांगले फायदे आणि रिझल्ट या औषधाचे आपल्या या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे ज्यावेळेस आपल्या पहिल्या वेताच्या गाभण कालवडी 8 महिन्याच्या गाभण असतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण त्यांना व्हिटॅमिन एचचे जे काही सिरप मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. यामध्ये व्हिटॅमिन एच असेल, मल्टीस्टार एच असेल, बुएटॉप सिझेडेस असेल, किंवा इतर कुठले आपल्याला चांगल्या कंपन्यांचे औषध त्या ठिकाणी मिळत असतील तर त्या औषधांचा वापर आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये ज्यावेळेस त्यांना 8वा महिना सुरू होईल त्या ठिकाणी वापर सुरू करायचा. कमीत कमी 2 महिने आपण या औषधांचा वापर आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, आपण या
व्हिटॅमिन एचचे जे काही टॉनिक येतात तर त्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये करतो तर त्यांच्या काशेचा विकास परिपूर्ण होण्यासाठी फायदा होतो, त्याची साईज वाढवण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंच्या काशेमध्ये नवीन पेशी तयार करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो, त्यासोबतच त्या पेशींची साईज वाढवण्यासाठी फायदा होतो, त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होतो, जेणेकरून आपल्या कालवडींमध्ये त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मास्टायटिस आजाराचे प्रमाण त्या ठिकाणी कमी करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपण जर नवीन कालवड खरेदी केलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या औषधाचा वापर आपण केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण कमीत कमी 2 महिने या लिक्विड व्हिटॅमिन एचचे जे काही सिरप आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींच्या आहारामध्ये करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपली कालवड व्यायल्यानंतर दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होतो, जास्त काळ टिकवण्यासाठी फायदा होतो, दुधामधील फॅट असेल, एसएनएफ असेल ते वाढवण्यासाठी फायदा होतो, त्यांच्यामध्ये होणारे आजार टाळण्यासाठी फायदा होतो, सोबतच त्यांच्यामध्ये भविष्यात त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी गर्भधारणा करण्यासाठी देखील या लिक्विडचा चांगला फायदा आपल्या या पहिल्या वेताच्या कालवडी पाडींमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपण त्यांना कमीत कमी 2 महिने 10 ते 20 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी अवश्य वापर करा. आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आणि फायदे या व्हिटॅमिन एच सिरपचे आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, पुढील जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपल्या कालवडींना व्यायच्या आधी कमीत कमी 1 ते 1.5 महिना आधी आपण त्यांच्या आहारामध्ये त्यांना ट्रान्झिशन फीड जे काही मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या ट्रान्झिशन फीडचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी पाडी रेडींमध्ये करतो तर त्यांच्यामध्ये या ट्रान्झिशन फीडच्या वापरामुळे त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी देण्यासाठी फायदा होतो, त्यांच्यामध्ये आपल्याला व्यायल्यानंतर जे हायपोकॅल्शिमिया असेल किंवा किटोसिस असेल यांसारखे जे काही आजार आहेत तर ते देखील टाळण्यासाठी फायदा होतो, आपल्या कालवडी व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते, त्यांचे दुधाचे उत्पादन लवकर वाढते, त्यांच्या वजनाची वाढ चांगली होते, त्यांच्या गर्भाचा विकास चांगला होतो आणि त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी देखील या ट्रान्झिशन फीडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे कमीत कमी आपण 1 महिना आधी तरी या ट्रान्झिशन फीडचा वापर आपल्या या गाभण कालवडींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आणि फायदे या ट्रान्झिशन फीडचे आपल्या कालवडींमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, शेवटची आणि सर्वात महत्त्वाची जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण झायडस कंपनीच्या पावडर ट्रान्झी केअर या पावडरचा वापर आपल्या या गाभण कालवडींना व्यायच्या आधी 1 महिना आणि व्यायल्यानंतर 1 महिना त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या ट्रान्झिकेअर पावडरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत आणि एनर्जी दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या गाभण पशूंना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही विटॅमिन्स, मिनरल्स, एनर्जी हे सर्व आपल्याला या पावडरमध्ये दिलेले आहे. त्यामुळे आपल्या गाभण पशूंना त्यांना गाभण काळात जे काही आवश्यक घटक पाहिजे ते मिळतात. व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होते, त्यांच्यामध्ये होणारे मेटाबॉलिक आजार त्या ठिकाणी टाळण्यासाठी फायदा होतो, त्यासोबतच त्यांच्या गर्भाचा विकास जो आहे तर तो चांगला होण्यासाठी देखील या ट्रान्झिकेअर पावडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आणि या औषधाचा जो काही या पावडरचा डोस जो काय आहे तर तो देखील कमी आहे, 30 ते 50 ग्रॅम याप्रमाणे आपण या पावडरचा वापर आपल्या या गाभण पहिल्या वेताच्या कालवडींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. आणि व्यायच्या आधी 1 महिना आणि व्यायल्यानंतर जर 1 महिना याप्रमाणे आपण 2 किलो पावडरचा वापर आपल्या या गाभण पशूंना केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या पावडरचे त्या ठिकाणी आपल्या या गाभण कालवडींमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पहिल्या वेताच्या गाभण कालवडींना त्यांच्या आहारामध्ये आपण कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या या कालवडींना अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळतील, आपल्या कालवडी व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी फायदा होईल, सोबतच त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमीत कमी 30 ते 40% वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्या गोट्यावरती जर गाभण पशु असतील तर आपण अवश्य याप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा, आपल्याला नक्कीच चांगले फायदे या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.